नमस्कार मंडळी, पण एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे क्रिस्पी पनीर सँडविच. आता बर्गर खायची तर खूप इच्छा आहे, पण काय करणार, फास्ट फूड तर खाऊ शकत नाही. असं बऱ्याचदा होतं, सगळ्यांसोबतच होतं. मग काय त्याला पर्याय, चला ही रेसिपी बघूया आपण. आता मी काय घेतलं इथे, हे लेटेस्ट ऑप्शनल आहे. ब्रेड घेतलेले आहेत आणि इथे आहे पनीरचे मस्त असे काप करून घेतलेले आहेत. हे जे पनीरचे कट केलेले तुकडे आहेत, तर ह्याला आपण काय करणार आहे, मस्त असं तिखट वगैरे लावून घ्यायचं. छान असं दोन्ही साईडने ह्याला लाल चिली पावडर लावून घ्यायची मस्त अशी. आणि सीझनिंग थोडंसं करून घ्यायचं, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. मी आता पनीरमध्ये काही मेव वापरणार नाही, त्यामुळे मी हा सॉस बनवते. ह्याच्यामध्ये घेतलेला आपण पनीर, चीज क्यूब्स आहेत थोडेसे, आणि हा आपला लसूण आहे, जो मी तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतलाय. ह्याला मस्त मिक्सीमधून आपण बारीक करून घेऊया. चला, तर तुम्ही बघू शकता मस्त असं क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये रेडी झालेलं आहे, जे की आपल्या ब्रेडवर ते सहजपणे स्प्रेड होईल. आणि आता मस्त या ड्रेसिंगमध्ये मी घालणार आहे ऑरिगॅनो आणि रेड चिली. हे ऑप्शनल आहे, घालायचं असेल घाला, नसेल तर काही हरकत नाही. छान लागतंय खायला. ते मस्त मिक्स करून घ्यायचं. चला, तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ पण ऍड करायचंय. पाणी घालायचं मस्तपैकी आणि पातळ असं ह्याची स्लरी बनवून घ्यायची. चला, आता मस्त आपली स्लरी पण रेडी झाली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, थोडेसे ब्रेड क्रम घ्यायचे आणि हे जे आपले पनीरचे तुकडे आहेत ते मस्त ह्याच्यामध्ये डिप करून घ्यायचे आणि ह्याला छान ब्रेड क्रम लावून घ्यायचे असे दोन्ही साईडने. आता दोन्ही साईडने आपण हे ब्रेड क्रम लावून घेतलेला आहे. तर ह्याला मस्त आपण फ्राय करून घेऊया ऑइल मध्ये. चला, आता मस्त आपलं ऑइल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे सोडून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त आणि क्रिस्पी असं हे पनीर रेडी झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आपण. मी तवा गरम केलाय, ह्याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आणि छान आपले ब्रेड भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. चला, आता दोन्ही बाजूने आपला ब्रेड छान भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. याला काढून घेऊया आपण. आपला ब्रेड पण भाजून झालेला आहे. आता मस्त ह्याच्यावरती आपण जे ड्रेसिंग रेडी केलेलं होतं ते लावून घेऊया ह्याच्यावरती. ह्याचा मस्त फ्लेवर येणार आहे गार्लिकमुळे. आता यावर ठेवूया मस्त असं हे लेट्यूस आणि ही चीज स्लाइस. त्यावर ठेवूया आपला टोमॅटो, अनियन, ते म्हणजे आपलं हे फ्राईड पनीर. तर मस्त असं रेडी झालेलं आहे आपलं हे सँडविच, बघू शकता तुम्ही. चला, आता वरतून ब्रेड ठेवा अगर नका ठेवू, हे ऑप्शनल आहे. असंही खाऊ शकता आणि ब्रेड ठेवूनही खाऊ शकता. तर मस्त असं हे लागतं. याची टेस्ट पण खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये मी कुठेही मेयोचा वापर केलेला नाहीये. एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.